प्रथमेश हिनुगले कुठे असतील त्यांनी स्टेजशी संपर्क साधायचा आहे. प्रथमेश हिनुगले. धन्यवाद संतोष माटेकर साहेब या ठिकाणी हजेरी दाखवल्याबद्दल. या ठिकाणी एक प्रेक्षणीय लढत आपल्याला पाहायला मिळत आहे. होणारा सामना हाय व्होल्टेज सामना. दुधडेवाडी विपक्ष लवस्टार होती. कराड क्रिकेट असोसिएशनचा संघ म्हणून ज्या संघाला ओळखलं जातो तो संघ लवस्टार होती. त्या संघाचे दोन सलामीचे फलंदाज सलामीवीर सुजित शेवाळे आणि संतोष शेवाळे या ठिकाणी मैदानामध्ये पोहोचलेले आहेत. दुधडेवाडी टीमला विनंती असेल लवकरात लवकर क्षेत्ररक्षण सजवून घ्या. निखिल दुधडे, अजय तितक्याच ताकदीचे विपक्षी लवस्टार युवतीचे सलामीचे फलंदाज सामन्याकडे पूर्ण कराड क्रिकेट असोसिएशनच्या नजर. हॅलो, कारण कराड क्रिकेट असोसिएशनचा चॉकलेट बॉय त्याला नुकतंच गर्निकीच्या राजाची उपाधी मिळालेली आहे. गर्निकीचा राजा सलग 5 मैदानात हिंदकेसरीचा किताब पटकावणारा. त्याच पद्धतीची फलंदाजी सुजित शेवाळेच्या बॅटमधून होते. गर्निकीचा राजा विरुद्ध निखिल दुधडे ही बॅटल या ठिकाणी मैदानामध्ये रंगताना आपल्याला पाहायला मिळते. राईट आर्म ओव्हर द विकेट. निखिल गोलंदाजीसाठी सज्ज. सुजितचा टान्स पहा मित्रांनो. त्याचा टान्स पाहून सगळेजण त्याच्या प्रेमात पडतात. निखिल एक उत्कृष्ट गोलंदाज. त्याचा सामना करेल सुजित. पहिलाच चेंडू स्लोवर वन चेंडू. पहिलाच चेंडू स्लोवर वन. कारण निखिल याला सुजितची स्ट्रेंथ माहित आहे. जितक्या तुम्ही फास्ट चेंडू फेकाल तितक्यात फास्ट तो. त्यांचं वाईट नाही ना. ओके ओके. तितक्याच फास्ट तो चेंडू मैदानाच्या बाहेर फेकण्याची ॲबिलिटी सुजितमध्ये आहे. निखिलचा पुढचा चेंडू सुजितसाठी आपल्याकडे होता. जोरदार दोरकस मारण्याचा प्रयत्न पूर्णपणे मीठ झालेला आहे. स्लोवर वन मध्ये फसवलं जातं सुजितला आणि हेच असर आहे निखिल दुधडे याचं. सुजित शेवाळे पहिल्या 2 चेंडूवरती अक्षरशः बांधून ठेवलं सुजितला. कोणतंही उत्तर नाही निखिलच्या गोलंदाजीचं सुजित याच्याकडे. निखिलचा पुढचा चेंडू पाहावे. सुजित शेवाळे काय करतोय. ऑफसाईडच्या दिशेला क्लास. सुजितचा क्लास या चेंडूवरती पाहायला मिळाला. सुजितचा टान्स पाहता तो हाफ ट्रॅकर चेंडूसाठी तयारच असतो आणि सुजितला तुम्ही हाफ ट्रॅकर चेंडू करू शकत नाही. निखिल दुधडे एक उत्कृष्ट अनुभवी गोलंदाज आहे. पहिल्या 2 चेंडूवरती पूर्णपणे थांबवलं होतं सुजितला. त्यानंतर तिसऱ्या चेंडूवरती सुजितचं आक्रमण. चेंडू जातो सीमारेषे पार. सुजितचा क्लास पाहायला मिळाला तिसऱ्या चेंडूवरती. निखिलचा पुढचा चेंडू पुन्हा एकदा ट्रॅकर. सुजित सोडणार नाही. असे चेंडू सुजितला जर फेकाल तर सुजित त्या चेंडूवरती खरपूस समाचार घेणार हे नक्की. सुजित पश्चिम महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन मध्ये एक नावारूपास आलेला नवीन स्टार आणि आम्हाला अभिमान आहे तो आपल्या कराड तालुक्याचा आहे. तोच या ठिकाणी स्ट्राईक वरती फलंदाजी करताना पाहायला मिळतोय. संतोष शेवाळे खाली नॉस्ट्राईकला बॅटा फिरवत आहेत परंतु त्यांना स्ट्राईक अद्यापही मिळालेला नाही.
पुढचा चेंडू निखिलचा स्लोवर होता, गती परिवर्तन, चेंडू थोडासा पडल्यानंतर खाली राहिला आणि पूर्णपणे विट झाला सुजित. संतोष शेवाळे वारंवार बॅटा फिरवताना दिसत आहेत, परंतु त्यांना हे लक्षात घ्यावं लागेल, सुजित जोपर्यंत मैदानात आहे तोपर्यंत आपल्याला नॉन स्ट्राईकलाच उभं राहायचंय. संतोष शेवाळे पण एक हार्ड हिटर आहे, एक चांगला फलंदाज आहे, एक अष्टपैलू खेळाडू आहे. युवती टीम कडून खेळताना महत्वपूर्ण खेळाडू. पुन्हा एकदा निखिलचा पुढचा चेंडू ऑफसाइड दिशेला मिळेल डिक्लेअर स्वरूपात, 1 धाव. आणि कौतुक असेल निखिलचं, कारण सुजित सारख्या एका मातब्बर फलंदाजाला बांधून ठेवलं, 2 षटकार आले परंतु 13 धावा. कौतुक असेल निखिल दुलेडेचं. 13 धावा, 13. हा 14 धावा. ओके ओके डन, करेक्शन केलेलं आहे. चला आता या ठिकाणी स्ट्राईक वरती आलेला आहे लोस्टार होतीचा दुसरा हा रीडर संतोष शेवाळे. लांबच लांब उंच फटके खेळण्यासाठी ज्याला ओळखला जातो, येवती शेवाळवाडी गावची आन बान शान आणि रोहित पाटील यांची जान. मुलुक मैदानी तोप बंडा सरांच्याकडून नुकतंच सुचवण्यात आलं की आणि बंडासराकडून यांच्या प्रेमाचं थोडंसं 2-3 बोल ते तुम्ही बाहेर आल्यानंतर आम्ही सांगू नक्कीच. संतोष शेवाळे खेळण्यासाठी सज्ज. गोलंदाज, एक उत्कृष्ट गोलंदाज सूरज. गोळाफेक या टोपण नावाने अंकुलटा चेंडू, संतोषचा फटका फसलाय क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी, परंतु केली जाते चुकी, तर चुकीला माफी नाही. या ठिकाणी जेलबाद होऊ शकला असता. संतोष फुलटॉस चेंडूवरती फसवलं होतं सूरज याने, परंतु खूपच गछाळाचं क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल, कारण संधी होती, संधीचं सोनं करता आलं नाही. संतोष सारखा एक मातब्बर फलंदाज धावा न बनवता पॅव्हलियन मध्ये परतला असता, परंतु संधीचं सोनं करता आलं नाही. या ठिकाणी शिवप्रेमी स्पोर्ट्सचा शिरंबेचा हुकमी एक्का शुभम पाटील आपणास मैदानाच्या समोर दिसत आहे. सूरजचा पुढचा चेंडू ब्लॉक पद्धतीचा चेंडू पूर्णपणे जखडून ठेवलं आणि संतोषला जे काम करायचं होतं तो करून गेला, परंतु सुजितचं स्ट्राईक वरती असणं खूपच महत्वपूर्ण असतं लोस्टार युवती संघासाठी. मी म्हणेन लोस्टार युवती तुम्ही नशिबान आहात, कारण सुजित सारखा एक कोहिनूर हिरा तुमच्या नशिबात आहे. पुढचा चेंडू सुजित साठी लेक्साच्या चिला टोलवला चेंडू, एकदा पुन्हा दुसऱ्या प्रयत्न होईल का? छोटा खेळाडू मित्रांनो, अतिशय सुंदर असं क्षेत्ररक्षण त्याच्याकडून पाहायला मिळालं, परंतु सहजतेने 2 धावा धावून पूर्ण करण्यात आल्या. सूरज सुजित साठी पूर्णपणे बीट जखडून ठेवलं. सुजित सारख्या एका बलाढ्य मी म्हणेन एक हार्ड हिटर आहे सुजित, असे चेंडू खेळण्यासाठी ओळखला जातो, परंतु सुजितकडे कोणतंही उत्तर नाही. चेंडू थोडासा जर खालती असता तर त्रिफळाजित होऊ शकला असता. सुजितचं बहुतेक मन कुठेतरी दुसरीकडेच भटकताना पाहायला मिळत आहे. हा प्रकार चेंडू मेजवानी असते सुजित शेवाळेसाठी आणि हा ट्रेकर चेंडूवरती हा घेतलेला खरपूस समाचार. चेंडू जातोय सीमा रेषे पार. मिळतील धावा 6 धावाच्या मदतीने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या झालेली आहे ती 28 धावा. सूरज एक उत्कृष्ट गोलंदाज आहे, तो आपल्या अनोख्या गोलंदाजीच्या शैलीसाठी ओळखला जातो. अनोख्या पद्धतीची गोलंदाजी
त्याचा जो रनअप आहे त्याची जी ऍक्शन आहे त्यासाठी फेमस. पुन्हा एकदा प्रकार जोरकस मारण्याचा प्रयत्न, एकदा पुन्हा दुसऱ्या धावाचा प्रयत्न होणार का? क्षेत्ररक्षक धावाची संधी का? पाहूया काय होतंय. आणि सहजतेने 2 धावा पूर्ण करण्यात आल्या. चेंडू गॅदर पटकन करता आला नाही आणि तो जर रॅपिड असता तर कदाचित सुजित धावबाद होऊ शकला असता. रोहित पाटील धावा. अजयचा पुढचा चेंडू ब्लॉक पद्धतीचा आहे, आपण ठिकाण धावबाद होऊ शकतो, परंतु गच्छावासी क्षेत्ररक्षण, गच्छावाचं क्षेत्ररक्षण. अशा क्षेत्ररक्षणामुळे तुम्ही यांना फाशी दिली पाहिजे. माझा कसा भाग सोडून द्या मित्रांनो. आपण खेळत असतो, सामने हाय व्होल्टेज असतात, सगळ्यांवरती प्रेशर असतो, थोडी मजाक मस्ती देखील झाली पाहिजे. अजयचा पुढचा चेंडू आणि या ठिकाणी अतिरिक्त 1 धाव मिळेल कारण चेंडू वाईड आहे. वाईड चेंडूवरती एका धावेच्या मदतीने धाव फरक पुढे सरसावतोय. धावसंख्या झालेली आहे 32 धावा. 33 धावा, 33 धावा. सॉरी बायांचं लक्ष आहे. अजयचा पुढचा चेंडू स्लोवर पद्धतीचा, हाफ ट्रॅकर पद्धतीचा चेंडू आणि हे काय झाले? संतोष शेवाळीने डोक्याला हात लावलाय. मित्र बंडासेड यांचा एक काल रात्री किस्सा झाला, सांगेन सामन्याच्या दरम्यान. इनिंग ब्रेक मध्ये सांगितलं जाईल तो किस्सा. हाफ ट्रॅकर चेंडू पुन्हा एकदा बीड होतो संतोष, पुरेपूर समाचार घेऊ शकला नाही. या चेंडूवरती मिळेल ती फक्त 1 धाव. संतोष शेवाळे आपल्या बॅड फॉर्मला सध्या फेस करतायत. या ठिकाणी मोठा धक्का बसला, मिळाला जातोय तो लोस्टार युती संघाला. गर्णिकीचा राजा या ठिकाणी चाकरी सोडून बाहेर आलेला आहे. गर्णिकीचा राजा सुजित शेवाळे, मी पहिल्यांदाच म्हटलं होतं सुजित शेवाळे सुजित ज्या फॉर्म मध्ये असतो तो फॉर्म आज कुठेतरी पाहायला मिळाला नाही. कारण सुजित ज्या फटक्यासाठी ओळखला जातो, ज्या फलंदाजीसाठी ओळखला जातो, ती फलंदाजी आज त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाली नाही. संतोष शेवाळे मैदानावरती उपस्थित आहेत, तरी देखील लवस्टार टीम मध्ये सध्या भीतीचं वातावरण पसरलेलं पाहायला मिळतंय. अजय पुढचा चेंडू मिस्टाईम फटका, परंतु चेंडू जातो डीच्या क्षेत्रामध्ये. उंच आणि लांबच जातो, परंतु जातो तो डीच्या क्षेत्रामध्ये. संतोष शेवाळे स्ट्राईक वरती जाण्यासाठी धडपड संतोष शेवाळे यांची या ठिकाणी पाहायला मिळते. चेंडू झालेले आहेत, शेवटचा चेंडू असेल या षटकातील आणि कौतुक असेल दुधडेवाडी टीमचं. लोस्टार सारख्या एका बलाढ्य संघाला
अक्षरशः बांधून ठेवले. आणि हा वाईट उत्कृष्ट अशी गोलंदाजी झालेली आहे, कौतुक झालं, परंतु ते अजयच्या पत्नी पडलं नाही. 36 ना, 36 धावा पडलं नाही असं वाटतंय, कारण लोष्टासारख्या टीमला तुम्ही अतिशय कमी धावसंख्येवरती थांबवलेलं आहे आणि तुम्ही अतिरिक्त गोलंदाजी नाही करू शकत. आणि धावसंख्या झालेली आहे 37 धावा. विजयासाठी दुधडेवाडी टीमला 38 धावांची गरज असेल. दुधडेवाडी टीमकडे देखील क्षमता आहे. निखिल दुधडे आहे, अजय आहे, 2 सलामीचे बॅटर उत्कृष्ट फलंदाजी करतात. पाहूया. आणि मी इनिंग ब्रेक झालेला आहे. मी वळेन आमचे मित्र बंडा सर. रात्रीचा एक किस्सा आहे मित्रांनो, सर्वांनी लक्ष द्या इकडे. आमचे मित्र बंडा सर रात्री झोपलेले होते. झोपेतून जाग आली, पायाजवळ कूलर ठेवलेला होता आणि कूलरवरती छोटंसं भांड होतं. तर आमच्या मित्रांचा बंडा सरांचा असा समज झाला की रात्री माझ्या पायाजवळ कोणतरी बसले आणि ते मला पाहते. अक्षरशः बाय कोणतरी बसले असं त्यांना वाटलं. अक्षरशः आमचे मित्र बंडा सर घामाघूम झाले आणि परंतु वहिनींनी त्यांना धीर दिला, लाईट लावली. मग बंडा सर आमचे जरा रिलॅक्स झाले. घाम पुसण्यामध्ये 2 टावर ओले झाले होते. तर असं सांगणे पाठवायला लवकरात वेळ घालवू नका. आपल्याला टायमिंग खूप कमी आहे, 12:15 वाजलेले आहेत. आपल्याला सामने वेळेवरती करायचे आहेत आणि 3 ओव्हरची फायनल होणार आहे आज. त्या अनुषंगाने भव्य दिव्य नियोजन श्री गणेश क्रिकेट संघ गणेशवाडी आयोजित प्रेक्षक आहेत ना सगळे. 2024 लवकरात लवकर फिल्डिंग लावून घ्यायचे. नेक्स्ट टॉस साठी यायचंय. पुढील 2 संघाच्या कर्णधारांना विनंती असेल की टॉस साठी या ठिकाणी यायचं आहे. येळगाव टीम कर्णधार अमोल पवळे. त्याला सागी दादा यायचंय टॉस साठी. याला सागी पटकन बाळूबाजू बँजू सांगायला लागून या, पटकन या, पळत या. टॉस करून द्यायचं. टॉस सलामीचे 2 फलंदाज सलामी बहुतेक शेवाळेवाडी यांच्यामध्ये ठेवण्यात आले. उमेश मोहिते त्याला टॉस करून घ्या. टॉस करून घ्या. उमेश मोहिते यांच्या हस्ते टॉस होत आहे. श्री गणेश क्रिकेट संघाचे कर्णधार उमेश मोहिते यांची आज उपस्थिती. तिन्ही संघामध्ये श्री गणेश क्रिकेट संघाचं नेतृत्व करताना आपण पाहिलं आहे. उमेश यांना रबर बॉल मध्ये मात्र त्यांना खेळायला वेळ मिळत नाही. प्रसाद त्यांच्या हस्ते मात्र टॉस मध्ये फिल्डिंग करण्यासाठी ओळखला जातो. खूपच तेज तर्रार. चला सगळीकडे टॉस जिंकलेला आहे. लगेचच कळवायचं आम्हाला. ॲज इट इज बॉलिंग. बोला. चला स्पर्धेसाठी 2 लिटल चॅम्प्स अनिश हिनुकले आणि स्वयं मोहिते हे देखील आलेले आहेत स्पर्धा पाहण्यासाठी. क्रिकेटचं पुढचं भविष्य नक्कीच त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळेल. सामन्याला करूया सुरुवात. गोलंदाजीसाठी आलेला आहे तो सुजित शेवाळे. साऊथला असेल दोघांचे सूरज. महत्वपूर्ण सामना. पहिला चेंडू सूरजसाठी शॉर्ट पिच चेंडू होता. स्लोवर बाउन्सर होता. लेग साईडला खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु बॅटचा बॉटम एज लागून मात्र 1 धाव मिळेल. ती डी मध्ये चेंडू गेल्यानंतर फक्त 1च धाव मिळते आणि अशा पद्धतीने
संघाचं खातं उघडलेलं आहे. दुसऱ्या चेंडूवरती मात्र हल्ला बोललाय. जबरदस्त षटकार, खतरनाक. सूरज यवतमाळ मधून आलेला आहे. पहिला षटकार आणि सुजित शेवाळेवरती मॅच मध्ये रंगत नक्कीच येणार आहे. दुधडेवाडीकडे सुद्धा तेवढीच पॉवर आहे, तेवढीच बॅटिंग आहे. दुसऱ्या चेंडूवरती मात्र कनेक्शन झालेलं नाही आणि सुजित शेवाळेने कॉटन बॉल पकडून सूरजला मात्र माघारी पाठवलेला आहे. पहिल्या चेंडूवरती टी, दुसऱ्या चेंडूवरती षटकार आणि तिसऱ्या चेंडूवरती मात्र विकेट घेऊन सुजित शेवाळे यांनी कमबॅक केलेला आहे. आणि सुजित शेवाळेच्या जागेवरती आता मात्र न्यू बॅटर आलेला आहे तो निखिल. नॉन स्ट्राईक वरती असेल अजय. 3 बॉल 7 धावा 1 विकेट. चेंडू मध्ये 31 धावांची गरज. प्रति चेंडू 2 धावा. दोन्हीच बाजूला मॅच आहे. पाहायचंय कोणाचा पार्ट उघडणार. निखिलकडे मोठे फटके खेळण्याची क्षमता आहे. सुजित शेवाळे एक अनुभवी यंगस्टर गोलंदाज म्हणून उभारतो आणि ह्या चेंडूवरती मात्र शॉर्ट पिच चेंडू. लेग साईडला खेळण्याचा प्रयत्न होता मात्र डॉट बॉल आलेला आहे. सुंदर गोलंदाजी. शॉर्ट पिच चेंडू जवळजवळ कानाच्या दिशेने फेकलेला हा चेंडू. निखिलला मात्र प्रॉपर टायमिंग करता आलं नाही. डॉट चेंडू आला. मोठा फटका पाहिजे असेल दुधडेवाडी संघाला. या चेंडूवरती पाहायचं काय होणार आणि या चेंडूवरती पुन्हा एकदा हवा आणला आणि तिथे कॅश जजमेंट झाला नाही आणि चौकार आलेला आहे. पहिल्या षटकामध्ये सुजित वरती केलं जातंय आक्रमण आणि सुजित सारख्या एका तेज तर्रार गोलंदाजावरती आक्रमण झालेलं पाहायला मिळते. ज्याच्याकडे भले भले ओपनचे खेळाडू बांधून ठेवण्याची ज्या गोलंदाजामध्ये क्षमता आहे त्याच्यावरती आक्रमण केलं जाते. निखिल आपलं माइंड शांत ठेवावं लागेल की हे षटक झाल्यानंतर दुसऱ्या षटकामध्ये देखील धावा येऊ शकतात. स्लोवर वन हेच अस्त्र आहे सुजित शेवाळेचं. एकदा पुन्हा दुसऱ्या वेळेचा प्रयत्न केला जातो. या ठिकाणी गौरव गचाळ असं क्षेत्ररक्षण गौरवकडून पाहायला मिळाले. विशाल प्रति ओव्हर 13 धावांची गरज आहे आणि 13 धावा मात्र जमवलेल्या आहेत. नक्कीच सर सुजितचं हे षटक सुजितवरती आक्रमण करणं सहसा सोपं नाही परंतु दुधडेवाडी टीमकडे ती क्षमता आहे. निखिल आहे, अजय आहे, स्ट्राईकवरती दोन्ही फलंदाज उपस्थित आहेत. सूरज जरी माघारी परतला असता परंतु या दोन्ही फलंदाजांमध्ये ती क्षमता आहे. निखिलचं स्ट्राईक एंडवरती येणं खूप महत्त्वपूर्ण असेल परंतु या ठिकाणी लेफ्टरवतीकडून खेळला जातो नवीन डाव. लेग कटर गोलंदाज संतोष शेवाळे याला प्राचारण केलं गेलं आहे. दुसऱ्या षटकामध्ये संतोषवरती मोठे फटके खेळणं सहसा शक्य नसतं. फलंदाजाने हा प्रयत्न करावा. ब्लॉकहोल पद्धतीचा चेंडू आणि या ठिकाणी निखिल दुधडे स्ट्राईक वरती येतोय. अजयनं त्याचा रोल चांगल्या पद्धतीने हाताळला. स्ट्राईक एंड वरती निखिल दुधडेला घेऊन आला. पाहूया निखिल आपल्या टीमसाठी आता काय करतोय. संतोषचा पुढचा चेंडू पुन्हा एकदा विक्रम दिला समोरच्या दिशेला आणि गच्चाळ असं क्षेत्ररक्षण मिळतील धावा 4. निखिल दुधडेचा दुसरा झेल होतो धरणीला बाण आणि त्या क्षेत्ररक्षक ही तोच आहे. चला मिलिंद शेवाळे थोडस होतं असं की लेजंड खेळाडू आहेत. हाफ ट्रॅकर चेंडू पडल्यानंतर काटा बदलतो. चला मॅच मध्ये आलेले रंगत ह्या चौकारानंतर मात्र स्कोर झालेला आहे तो 17 18 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. अतिशय महत्वपूर्ण चेंडू असेल. निखिलसाठी मोठ्या फटक्याची गरज असेल तर संतोष आपल्या गोलंदाजीने मात्र डॉट बॉल काढला तर भरपूर काय होऊ शकतं संघासाठी. हा चेंडू जबरदस्त
जबरदस्त स्विंग 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 अँड मिस, कोणतंही उत्तर नाही निखिलकडे. 8 समीकरण अतिशय महत्वपूर्ण चेंडू असेल. चेंडूवरती मात्र मोठा फटका करण्याचा प्रयत्न होता, परंतु पुन्हा एकदा मिस झालेला आहे तो निखिल. बुरबुशी गावचे लेजंड खेळाडू निलेश पाटील या ठिकाणी आलेले आहेत. कराड क्रिकेट असोसिएशनचा कोहिनूर म्हणून ज्याला संबोधलं जातं तो रोहित पाटील, त्याचे थोरले बंधू निलेश पाटील. समाप्ती झालेली आहे. पुन्हा एकदा डॉट बॉल सुंदर ओव्हर संतोष कडून. समीकरण 7 आहे. 6 चेंडू तब्बल 20 धावा. आता काय वाटतंय काय असेल सामन्याचं समीकरण? कारण पहिल्या चेंडूवरती पहिल्या षटकामध्ये सुजित शेवाळेवरती आक्रमण केलं गेलं, त्यानंतर संतोष शेवाळे आला, पूर्णपणे धावांवरती रोख लगावला आणि आता तिसरे षटक फेकण्यासाठी लोस्टार युवतीचा आणबान छान म्हणेन मी, तेच तर्रार गोलंदाज हार्दिक अप्पा यांना प्राचारण करण्यात आलेलं आहे. परंतु स्ट्रायकरती दुधडेवाडीचे 2 हार्ड हिटर उपस्थित आहेत. काय तिचं महत्वपूर्ण लढत आहे. हार्दिक अप्पा यांच्याकडे चांगला अनुभव आहे. पहिल्या चेंडूवरती आक्रमण, जबरदस्त शॉट खेळला आहे. तिथे फिल्डिंग करण्या अगोदर मात्र 2 धावा पळून कंप्लीट केलेले आहेत. अजयकडे कॅपेबिलिटी आहे. पहिल्या चेंडूवरती मात्र प्रॉपर टायमिंग झाला नाही. 5 चेंडू 18 धावा 5 चेंडू अधिक शेवट स्ट्राईक वरती असेल तो अजय दुधडे. अतिशय महत्वपूर्ण लढत असेल. दोन्ही साईडनी सामना, एखादा मोठा फटका या चेंडूवरती आला सामन्यामध्ये रंगत राहील. अजय त्या पद्धतीने प्रयत्न नक्कीच करणार आहे. पाहायचंय अधिक अप्पा यांच्याकडे खूप मोठा अनुभव. पुढील चेंडू जवाब आहे. एक्सलंट शॉट. अधिक गोलंदाजीवरती असं आक्रमण करणं सहसा सोपं शक्य नाही, परंतु अजय कौतुक असेल अजयचं मित्रांनो. जबरदस्त मॅच मध्ये आता रंगत आलेली आहे. दुसऱ्या चेंडूवरती षटकार 8 धावा झालेल्या आहेत आणि आता पाहिजे त्या फक्त 12 धावा. 2 मोठ्या शॉटची गरज. 4 चेंडू बाकी. अजय खेळाची तिसरा चेंडू. पुन्हा एकदा बॅट मात्र जबरदस्त फिरवली होती, परंतु प्रेशर अधिक अप्पा एक अनुभवी खेळाडू आहेत, परंतु प्रेशर हँडल केलेलं त्यांना पाहायचं. आता यामध्ये पाहायचं काय होतं. व्हाईट बॉल टाकलेला आहे. 9 धावा आलेले आहेत. चेंडूवरती पुन्हा एकदा वेट काढून दिलेला आहे. संधी निर्माण झालेला आहे. कॅच झाला पाहिजे. मिस जजमेंट तत्पूर्वी 2 धावा पळून. पुन्हा एकदा रंगात या सामन्यामध्ये 3 धावा 3 धाव. एक मोठा फटका, एक चांगला बॉल अधिक अप्पाकडून. काय आप्पा काय वाटतंय काय सामन्याचं चित्र असेल? कारण आज आतापर्यंत निखिलची बॅट बोलत होती, आता अजय देखील त्याच ताकदीचा फलंदाज पाहायला मिळतो आपल्याला. नक्कीच रंगात आहे अजय, परंतु क्रिकेट हा अनप्रिडिक्टेबल गेम आहे. काही होऊ शकतं. जो या क्षणाला चांगला खेळ दाखवेल तो विन होईल. पाहायचंय. जबरदस्त चेंडू यारकर चेंडू. कोणतेही धाव नाही. फिल्डर आदित्य तैनात. डॉट बॉल आलेला. 2 चेंडू नाही आला. कंपल्सरी 6 पाहिजे असेल. कंपल्सरी या चेंडूवरती 6 पाहिजे असेल. 6 नाहीतर चौकार. पाहायचंय हा चेंडू निर्णय ठरू शकतो का? अधिक पाठवायचे. खराब चेंडू. 2 धावा आलेले 2-7 रंगत कायम. 2-7 2 चेंडू 7 धावा. अजयला स्वतःचं माइंडसेट शांत ठेवायला, म्हणजे स्वतःला शांत ठेवून खेळी करावी लागेल. 2 चेंडूमध्ये एखादा मोठा फटका होतो तरी सामन्याचं चित्र बदलू शकतो. कुठेतरी डगआउट मधून मात्र टाळ्यांचा गडगडाट होतो अजयसाठी. पाहायचा हा चेंडू. महत्वपूर्ण चेंडू आणि अनुभवपणाला लागलेला आहे. डॉट चेंडू अजूनही मॅच संपली नाही. डी आलेली आहे. 1 डी आलेले. 1-6. सामना आवडला असेल तर मित्रांनो टाळ्या वाजवायला काय हरकत नाही. लोस्टार युवती कराड क्रिकेट असोसिएशन मधील दादा संघ म्हणून ओळखला जातो आणि त्यांना टक्कर देताना या ठिकाणी दुधडेवाडी टीमचं कौतुक असेल. चेंडू आणि जिंकले आहे तो अनुभव.
जिंकलेला आहे तर महातिक दुधडेवाडी टीम कौतुक असेल, सामना नक्कीच हरलात, परंतु लवस्टर ओटी सारख्या बलाढ्य संघाला अक्षरशः घाम फोडलात. संतोष शेवाळे या ठिकाणी टाळ्या वाजवताना पाहायला मिळतात, कारण दुधडेवाडी टीम एक उभरती टीम आहे दुधडेवाडी संघ आणि चांगली फाईट दिलेली आहे. तब्बल टॉप टीम मध्ये टीमला मात्र अक्षरशः